नाशिकमध्ये विधानसभेच्या जागा वाटपावरून मवियामध्ये रस्सीखेच सुरू आहे। जागा वाटपाच्या आधीच शिवसेना युबीटी आणि राष्ट्रवादी एसपी मध्ये जुंपली आहे। नाशिक मध्य आणि पश्चिम मतदारसंघावर दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात आला आहे, तर नाशिक जिल्ह्यात 9 ते 10 जागा लढण्याचा राष्ट्रवादी एसपीचा दावा आहे। कोंडाची मामा आणि आव्हाड तसंच जिल्हाध्यक्ष शरद पवार यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे। त्यामुळे आता पुढे नाशिकमध्ये काय होणार आहे याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। नाशिकमध्ये विधानसभेच्या जागा वाटपावरून मवियामधील मित्र पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे। आमच्या महाविकास आघाडीचे घटक पक्षातले एक घटक पक्ष महत्त्वाचा पक्ष आहे आणि प्रत्येक जण जागा आपल्याला जास्त कशा मिळतील याच्यासाठी प्रयत्न करतोय। त्यांनी जरी 2 जागेवर दावा केलेला असेल, परंतु आज या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडीचे नेते मंडळी हे सर्व एकत्र बसून आणि महाराष्ट्रातील संपूर्ण जागांची ते एक विचारानं वाटप करणार आहे। त्या वाटपमध्ये वरिष्ठ कोणती जागा कोणाला सोडतील याचा अद्याप निर्णय झालेला नाहीये आणि या ठिकाणी आम्ही पण सांगतोय की आम्हाला पण मध्य मिळाली पाहिजे, आम्हाला पश्चिम मिळाली पाहिजे, आमचा पण दावा आहे, परंतु हे आमच्या हातात नाही। शेवटी निर्णय हे वरिष्ठ घेणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।